नमस्कार. आत्मज्ञानावर किती विश्वास आहे पहा माऊलींचा. आणि ह्या विधानावर तर पूर्ण विश्वास आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी दाखले पण दिलेत की आत्मज्ञान एकदा झालं माणसाला की त्याचे संकल्प, विकल्प, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, त्रिगुण सगळं नष्ट होऊन जातं. असं कोणी म्हणूच नाही की आत्मज्ञान झालं की फक्त आत्मज्ञान होतं आणि त्याचे दोष जात नाही, असं म्हणू नाही. हे म्हणणं अतिशय अयोग्य आहे. कारण ज्ञाना इतकं पवित्र या जगात काही नाही आहे. आणि पवित्र पुढे अपवित्र टिकूच शकत नाही. सूर्यापुढे अंधार टिकूच शकत नाही. त्यामुळे आत्मज्ञानापुढे सगळ्या गोष्टी क्षुद्र आहेत. ओवी क्रमांक 179. एथ ज्ञान हे उत्तम होय, आणि कही एक तैसे के आहे. जैसे चैतन्य का नोहे दुसरे गा. आत्मज्ञानाचाच विषय. एथ म्हणजे इथे, ज्ञान हे उत्तम होय. जिथे जिथे ज्ञान शब्द आहे तिथे आत्मज्ञान अर्थ घ्यायचा आहे. हे ज्ञान इथे उत्तम आहे. आणि कहे एक तैसे के आहे. आणखी त्याच्यासारखं दुसरं काय आहे. आणिक म्हणजे आणखी, तैसे म्हणजे त्याच्यासारखं, म्हणजे आत्मज्ञानासारखं. के आहे काय आहे. त्या आत्मज्ञानासारखं दुसऱ्या जगात काय आहे सांगा ना. रोखठोक सवाल माऊली सगळ्या विश्वाला करतात आहे. सांगा कोणी पण, चॅलेंज, की आत्मज्ञानासारखं या जगात दुसरं काय आहे. प्रत्येक ज्ञानाच्या दोन दोन बाजू आहे. प्रत्येक ज्ञानाच्या दोन दोन बाजू आहे. कधी फायदा कधी तोटा, कधी घातक कधी लाभदायक. पण आत्मज्ञान असं आहे, फक्त फायदा, फक्त लाभ, फक्त लाभ, ऐहिक लाभ, पारमार्थिक लाभ आणि सायुज्यता, असं हे आत्मज्ञान आहे. म्हणून माऊली म्हणताय त्या ज्ञानासारखं जगात दुसरं काय आहे. जैसे चैतन्य का नोहे दुसरे गा. जसं चैतन्यासारखं दुसऱ्या जगात काहीच नाही आहे. आलं पुन्हा चैतन्य. चैतन्य म्हणजे आपल्या शरीरात असलेला प्राण. बाहेरच्या परमात्म्याचा एक मोहरी एवढा दाणा सजीवाच्या शरीरात असतो, त्याला या ठिकाणी माऊली चैतन्य म्हणतात. आपल्या शरीरस्थ प्राण जो हृदयात आहे, त्या प्राणा इतकं दुसरं काही महत्त्वाचं आहे का या जगात. चैतन्यासारखं दुसरं काही आहे का. मग कसं आहे चैतन्य. चैतन्य म्हणजे पूर्ण शरीर आपलं त्याच्यामुळे काम करतं ना. श्वास, उच्छ्वास, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, रक्ताभिसरण सगळं त्या प्राणामुळे होतं, ज्याला माऊलींनी चैतन्य शब्द वापरलेला आहे. त्या चैतन्यासारखं दुसरं काही या जगात आहे का सांगा बरं. की काढा ते चैतन्य बाहेर. आजकाल ते हार्टचं ऑपरेशन करतात ना, एन्जिओप्लास्टी वगैरे, तेव्हा ते हृदय बाहेर काढून ठेवतात म्हणतात. असं म्हणतात की डॉक्टर लोक हृदय बाहेर काढून ठेवतात. मग त्याच्यातला प्राण काढून घ्यायचा, हृदयातला प्राण काढून घ्यायचा, आणि जगात दुसरी काही अशी प्राणासारखी जर अशी एक्सचेंज वस्तू असेल तर ती त्याच्यात घालायची. असं शक्य आहे का करणं. असं शक्य आहे का करणं. कारण चैतन्यासारखी दुसरी गोष्ट या जगात नाहीच आहे. की आता हे जुना झाला प्राण, प्लास्टिक करावी लागते, ही काढा दुसरी टाका, नाहीच आहे तशी. सुंदर माऊलींचं विवेचन किती सुंदर आहे बघा. ह्या जगात चैतन्यासारखी, प्राणासारखी दृष्टी, चैतन्य देणारी दुसरी गोष्टच नाही आहे. की इतकं चैतन्य माणसाला देऊ शकेल असं दुसरं काहीच या जगामध्ये नाही आहे. तसं ज्ञाना इतकं पवित्र या जगामध्ये काहीही नाही आहे. जैसे चैतन्य का नोहे दुसरे गा. प्राणा इतकं महत्त्वाचं या जगात काहीच नाही आहे. प्राण किती महत्त्वाचे आहेत. झालं होतं एकदा ज्ञानेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, कान, नाक, डोळा, त्वचा, जीभ, ह्यांचं प्राणाशी भांडण झालं होतं. आपापसात भांडण. पंचज्ञानेंद्रिय आणि प्राण सगळे म्हणायला लागले मीच श्रेष्ठ. कान म्हणतो मी श्रेष्ठ, डोळा म्हणतो मी, जीभ म्हणते मी, त्वचा म्हणते मी, प्राण म्हणतो मी. ब्रह्मदेवाकडे गेले. प्रजापतींनी सांगितलं, शरीरातनं 1-1 महिना तुम्ही बाहेर राहून पहा. सांगितली मी ही गोष्ट तुम्हाला. जे माझ्याकडे गीता शिकलेत त्यांना ही गोष्ट सांगितली आहे. नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी सांगते. पंचज्ञानेंद्रिय आणि प्राण यांना भगवंतांनी सांगितलं, यांनी ब्रह्मदेवांनी, की प्रत्येकाने शरीराच्या बाहेर 1-1 महिना राहायचं आहे. ज्याच्या बाहेर राहण्यामुळे, ज्याच्या अनुपस्थित शरीराच्या क्रिया बंद पडतील, तो श्रेष्ठ समजायचं. ठीक आहे. पहिल्यांदा कान पडला डोळ्याबाहेर. कान म्हणजे श्रवणशक्ती, ती शरीराबाहेर पडली. ती बाहेर पडली तरी शरीराचं काहीच अडलं नाही. बहिरे माणसं जगतातच ना, कानात यंत्रबिंत्र घालतात आणि जगतात, सगळं चालतं त्यांचं, वर्षानुवर्ष जगतात.
त्यामुळे ती श्रवणशक्ती वाट पाहून पुन्हा परत आली आपली लोचडासारखी, की माझ्या वाचून काहीच अडत नाही. मग दृष्टी गेली तरी आंधळी माणसं जगतातच ना, काठी घेऊन. आंधळ्या माणसांप्रमाणे देह जगला, काहीच अडलं नाही. पुन्हा ती दृष्टी पण परत आली. रसना गेली, रसनेशिवाय पण माणसांना ज्यांना खायला मिळत नाही ते जगतातच, ती रसना पण परत आली. अशी ज्ञानेंद्रिय सगळी राहून परत आली. मग आली प्राणाची वेळ. प्राणाने आता इच्छा केली की आता सगळे परत आले बा, आता माझ्या वाचून शरीराचं काय होतं बघूया. म्हणून प्राणाने नुसती इच्छा व्यक्त केली की आता मी या शरीराबाहेर पडतो. अशी इच्छा करता क्षणी श्रोते हो, पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय अत्यंत त्यांचे प्राण कंठाशी आले. म्हणजे ते अत्यंत निस्तेज झाले, निष्प्रभ झाले, गलित गात्र झाले. त्यांचं अस्तित्वच पणाला लागून गेलं. केवळ प्राणाने इच्छा केली, अजून तो बाहेर पडलाच नाही आहे. त्यांनी इच्छा केली की आता मी बाहेर पडतो. त्याबरोबर पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय निष्प्रभ निस्तेज आणि अगदी मरणपंथाला लागल्यासारखी झाली. आणि मग शरीरात त्राण नसलेली ती प्राणाला म्हणू लागली, त्वम नहा श्रेष्ठ, आमच्यामधला तूच श्रेष्ठ आहेस रे प्राणा. असं हे चैतन्य आहे श्रोते हो. ह्या चैतन्या इतकं जगात दुसरं काही नाही आहे. तसं आत्मज्ञाना इतकं पवित्र ह्या जगामध्ये काहीही नाही आहे. ओवी क्रमांक 180 पाहू आपण. या महातेजाचे निकसे, जरी चोखाळ प्रतिबिंब दिसे, का गिवसे आकाश ते. या महातेजाचे निकसे, कसे म्हणजे कसोटीला, तुलनेला. या आत्मज्ञानाचं जे महातेज आहे ह्याच्या तुलनेला काय म्हणताय, जरी चोखाळ प्रतिबिंब दिसे. सूर्याचं प्रतिबिंब दिसतंय समजा, की एखाद्या वेळेस या सूर्याच्या तेजाची कसोटी म्हणजे सूर्याच्या तेजाची तुलना सूर्याच्या प्रतिबिंबाच्या तेजाला लावता येईल का? पहा पुन्हा एकदा. महातेजाचे निकसे, जरी चोखाळ प्रतिबिंब दिसे. आता आकाशात महातेजाने तळपणाऱ्या सूर्याची तुलना पाण्यामध्ये पडलेल्या सूर्याच्या प्रतिबिंबाशी होणार आहे का? त्याच सूर्याचं आहे, पण ते प्रतिबिंब आहे ना, मध्ये पाणी येऊन गेलं आहे. मग मुळात तेजस्वी असलेल्या सूर्याची, आकाशातल्या सूर्याची तुलना पाण्यातल्या प्रतिबिंबाशी होणार आहे का? चोखाळ म्हणजे तेजस्वी दिसतं ते प्रतिबिंब पाण्यातसुद्धा, पण त्या तेजाची तुलना पाण्यातल्या प्रतिबिंबाशी होणार आहे का? नाहीच होणार. तसं मनात उमटलेल्या, बुद्धीत उमटलेल्या आत्मज्ञानाची तुलना इतर ज्ञानाशी होत नाही. पुढे दुसरा दाखला दिला आहे, का गिवसे आकाश हे. किंवा आकाश तुम्ही कवटाळायला गेले तर ते कवटाळता येणार आहे का? गिवसणे शब्दाचा अजून एक अर्थ ज्ञानेश्वरीत येतो नेहमी, शोधणे, टू सर्च. पण इथे मात्र कवटाळणे, आलिंगन देणे. तुम्ही आकाशाला कवटाळायला गेले, आलिंगन द्यायला गेले तर देता येणार आहे का? नाहीच देता येणार. ते जसं अशक्य आहे, कारण आकाश हे विराट आहे, तसं आत्मज्ञानाला तुम्ही गवसणी घालू शकत नाही. ओवी क्रमांक 181 वाचूया. ना तरी पृथ्वीचे निपाडे, कांटाळे जरी जोडे, तरी उपमा ज्ञानी घडे पंडुकुमरा. की पृथ्वीचे पाडे, पृथ्वीच्या तुलनेत. आता आकाश झालं, आकाश कवटाळता येणार नाही. सूर्याचं तेजपुंज प्रतिबिंब पाण्यात पडलं तर आकाशातल्या सूर्याची तुलना त्याच्याशी करता येणार नाही. आता पृथ्वी म्हणतात ते, की पृथ्वीचे निपाडे, पृथ्वीच्या तोलामध्ये, पृथ्वीच्या तुलनेमध्ये कांटाळे जरी जोडे. काही जरी सापडलं, पृथ्वीच्या तुलनेमध्ये दुसरं काही सापडलं तरी उपमा ज्ञानी घडे पंडुकुमरा. जर पृथ्वीच्या तुलनेचं या जगात काही सापडलं, कांटाळे म्हणजे काही, जरी म्हणजे जर, जोडे म्हणजे सापडलं. केवढी वेगळी भाषा आहे श्रोते, बघा तुम्ही. आजच्या आपल्या भाषेशी कुठेतरी साधर्म्य आहे का त्याचं? काय म्हणतात ते, पृथ्वीचे निपाडे, पृथ्वीच्या तुलनेसारखं काही, कांटाळे म्हणजे काही, जरी जोडे म्हणजे जरी सापडलं या जगात, की पृथ्वीसारखं आहे बा दुसरं काहीतरी या जगामध्ये, प्रतिपृथ्वी आहे बा या जगामध्ये, असं काही जर सापडलं तर
उपमा ज्ञानी घडे तरच अरे पंडुकुमारा या आत्मज्ञानाला आपल्याला दुसरी उपमा देता येईल. केव्हा केव्हा देता येईल? जर या पृथ्वीसारखं दुसरी प्रतिपृथ्वी या पृथ्वीवर सापडली तरच आपल्याला आत्मज्ञानाला दुसरी उपमा देता येईल. अदरवाईज आत्मज्ञानाला उपमाच नाही आहे. कारण हीच गोष्ट अशक्य आहे ना. पृथ्वीसारखी दुसरी गोष्ट पृथ्वीवर सापडणे, एक पृथ्वी आहे तशीच दुसरी सापडणे, असं शक्य आहे का? कधीच शक्य नाही. सूर्य पश्चिमेला उगवेल का? कधीच नाही. तसं पृथ्वीसारखं दुसरं या जगात काहीच नाही आहे. म्हणून आत्मज्ञानाला तुलना देणं शक्यच नाही, उपमा देणं शक्यच नाही आहे. माऊली या ठिकाणी प्रश्न विचारतायत वाचकांना की जर इथे पृथ्वीसारखं काही दुसरं या जगात जेव्हा सापडेल तेव्हाच आत्मज्ञानाला दुसरी उपमा देता येईल, तोपर्यंत नाही. आणि जगात कधीही एका पृथ्वीसारखी दुसरी पृथ्वी सापडणारच नाही. म्हणून आत्मज्ञानाला कधीही उपमा देता येणार नाही. आहे ताजमहाल तोच जगती, तो एक त्याच्या परी. तसं आत्मज्ञान तेच त्याच्या परी, त्याच्यासारखं दुसरं काहीही नाही आहे. ओवी क्रमांक 182. म्हणून बहुती परी पाहता, पुढती निर्धारिता, हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची आती. आता म्हणून बहुती परी पाहता, खूप विचार करून पाहिलं तरी, बहुती म्हणजे खूप विचार करून पाहिलं तरी, पुढती निर्धारिता, आणि खूप पुढे जाऊन आपण निर्णय केला, निर्धारिता म्हणजे निर्णय केला, निश्चय केला, तरी हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानी, तरी आपल्याला काय दिसतं? म्हणजे पुढे जाऊन आपण विचार केला, काहीतरी मनाशी निश्चय केला, तरी काय दिसतं? ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची आती, की आत्मज्ञानाची पवित्रता आत्मज्ञानालाच आहे. त्याच्या इतकी पवित्रता दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला नाही. हेच आपल्याला दिसतं. किती विचार करा तुम्ही, किती निश्चय करा, पण एवढंच तुम्ही पुन्हा घुमवून फिरून पुन्हा तुम्ही याच मुद्द्यापाशी याल की आत्मज्ञाना इतकं पवित्र केवळ आत्मज्ञानच आहे. ओवी क्रमांक 183. आता दृष्टांत. जैसी अमृताची चवी निवडीजे, परी अमृताची सारिखे म्हणिजे, तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेसेची. सोपी ओवी आहे. जेव्हा 700 वर्षापूर्वीचे शब्द नसतात तेव्हा आपल्याला अर्थ लावता येतो. सोपी ओवी. जैसी अमृताची चवी निवडीजे. एकदा का तुम्ही अमृताची चव निवडली की सगळ्या चवीमध्ये ही चव उत्तम आहे. अमृताची सारिखी म्हणजे सगळे पेय पिऊन तुम्ही अमृत प्यायले तर शेवटी काय म्हणणार आहे? अमृत अमृतासारखंच आहे. अमृताची सारिख आहे म्हणजे अमृत अमृतासारखंच आहे म्हणाल ना. सगळे पेय घेतलेत तुम्ही आधी. किती प्रकारचे आपल्याला माहीत असलेले 2-3 पेय असतात. चहा, कॉफी, कोको बिको काय असते. लोकांना खूप प्रकारचे कोल्ड्रिंक्स माहिती असतात, नावं माहिती असतात. जे अपेय असतात ते पण ते पीत असतात. त्यामुळे जगात जितकी काही पेय आहेत, पिण्याला योग्य ते पेय, जे काही पेय आहेत ती सगळी पेय पिऊन शेवटी जर अमृताचं प्राशन केलं तर तो माणूस हेच म्हणेल की अमृतासारखं गोड अमृतच आहे. सगळी पेय त्याच्यापुढे क्षुद्र ठरतात. अमृताची सारिखी म्हणजे तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेसेची. तसं ज्ञान हे ज्ञानाची उपमा ज्ञानालाच दिली जाते. आत्मज्ञानाची उपमा आत्मज्ञानालाच दिली जाते. अमृताची उपमा अमृताला, ज्ञानाची उपमा ज्ञानाला. अमृतासारखं दुसरं काही नाही, आत्मज्ञानासारखं दुसरं या जगात काहीही नाही. आत्मज्ञानाला खूप मोठ्या मोठ्या प्रतिमानांच्या उपमा देऊन झाल्या आहे. वायू आहे, अग्नी आहे, आकाश आहे, आता या ठिकाणी अमृत आहे. उपमा सौष्ठव माऊलींचं आपल्याला दिसतं या ठिकाणी. ओवी क्रमांक 185. ओवी क्रमांक 184. आता यावरी जे बोलणे ते वायाची वेळ फेडणे, तव साचची हे पार्थ म्हणे जे बोलतासा. आता भगवंतांना कंटाळा आला ह्याचे बोलून. आत्मज्ञानाची थोरवी खूप सांगून झाली. आत्मज्ञानासारखं या जगात काहीच नाही आहे या मुद्द्यापाशी आता थांबलेत भगवंता आणि म्हणताय
आता यावरी जे बोलणे. आता या आत्मज्ञानाच्या विषयावर काही बोलणं म्हणजे वायाची वेळ फेडणे, उगाच वेळ वाया घालवणे. वेळ फेडणे, वेळ वाया घालवणे. हां, फेडणे म्हणजे घालवणे, वायाची फेडणे, वाया घालवणे. आता खूप बोलून झालं बा. आत्मज्ञाना इतकं पवित्र आत्मज्ञानच आहे, आत्मज्ञाना इतकं श्रेष्ठ आत्मज्ञानच आहे, आत्मज्ञानाने सगळे पापं जळतात, हे सगळं बोलून खूप झालं. आता याच्यावर काही बोलणं म्हणजे वेळ घालवणे. तव साचची हे पार्थ म्हणे. भगवंताच्या या वाक्यावर पार्थ काय म्हणतोय? तव साचची, तुमचं हे बोलणं खरं आहे. तव म्हणजे तुमचं, साचची म्हणजे तुमचं हे बोलणं खरं आहे भगवंता. जे बोलत असा, तुम्ही जे बोलत आहात कृष्णा, की आता आत्मज्ञानावर बोलणं म्हणजे वेळ घालवणं आहे, असं तुम्ही जे म्हणतायत योगेश्वरा, ते अगदी खरं आहे. साचची असे, ते खरं आहे. जे बोलत असा, जे तुम्ही बोलत आहात की आत्मज्ञाना इतकं पवित्र आत्मज्ञानच आहे, या विषयावर बोलणं म्हणजे वेळ वाया घालवणं आहे, हे तुमचं बोलणं अगदी खरं आहे. ते साचची असे, ते अगदी खरं आहे. म्हणजे अर्जुनालाही पटलं आहे की आता या विषयावर बोलणं पुरे झालं पाहिजे. ओवी क्रमांक 185 कदाचित वाचन होईल. परी तेची ज्ञान केवी जाणावे, ऐसे अर्जुने जव पुसावे, तव ते मनोगत देवे जाणीतले. तेची ज्ञान केवी, ते ज्ञान कसं काय जाणावं? मग झालं, बोलून झालं आत्मज्ञानावर खूप, पण ते कसं काय जाणायचं? ऐसे अर्जुन जव पुसावे, हे अर्जुन अगदी विचारणार, पुसावे म्हणजे विचारणार, तोवरच काय झालं? मनोगत देवे जाणीतले, त्याच्या मनातलं मनोगत भगवंतांनी जाणलं, त्याच्या मनातलं विचार भगवंतांनी जाणले, त्याच्या मनातले विचार भगवंत जाणतात तो बोलायच्या आधीच. आता अर्जुन विचारणार की हे ज्ञान कसं जाणावं, तेच त्याचे विचार भगवंतांनी तितक्यात जाणले, न सांगता त्याच्या मनातले विचार जाणलेत. आता यापुढे ती चर्चा होईल की भगवंत त्याला सांगतील. आज इथेच थांबूया. इत्यलम. ओवी क्रमांक 185 झाली आहे. इत्यलम.